पण ना एकदम भारी होतं आणि वाजवणंसुद्धा खूप भारी. परब्रह्म ढोलताशा पथोपथ विरारचंच होतं आणि मूर्तीसुद्धा अतिउत्तम आहे. मूर्तिकार आहेत अरुण दत्ते, तर तो क्लास तर आहेच. रस्त्यांची हालत बघा. इथे असं वाटतंय की इथे गाड्या नाही, इथे बोटी चालवल्या पाहिजेत. तिथे आगमनावर चाललं ते आहे. एक पारंपरिक पद्धतीचं आगमन आहे, ते मी कव्हर करतो. आणि एक आगमन आहे तिथे अरुण दत्ते परेल वर्कशॉपमधला एक मूर्ती येते. तर असे 3-4 आगमन आहेत टोटली मिळून. पण बघू आता या पावसामुळे मला किती काही शूट करायला मिळते आजचं. तर चला आता व्लॉग सुरुवात करूया. पाऊस आहे, थोडासा कमी आहे, तोपर्यंत जेवढं शूट करायला मिळते तेवढं ठीक आहे. इथे हे समोर जे तुम्ही पाहता ना ट्रॉली, ते आहे विरारचा विधाता आणि त्याचं सुद्धा आज आगमन आहे. आणि इथून समोर जे ट्रॅफिक दिसतंय ते आहे तिकडे विरारचा महागणपती. ती तिथे ट्रॉली आहे. आता जाऊन त्याचं आगमन कव्हर करू. ही बघा इथे समोर आहे मूर्ती, पण इथे पावसाने पळंबा केलाय. तर हा आहे विरारचा महागणपती इथे. आणि तिथे तर सुरू होईल आपलं वादन. मूर्ती गणपतीची आहे जय गणेश मित्र मंडळ. ही जी मूर्ती पाहिजे ना ती आहे अरुण दत्ते यांनी बनवलेली मूर्ती. आता परेल वर्कशॉपवरनं आली आहे. तर थोडी पुढे गेल्यावर म्हणजे जवळजवळ आता 1.5-2 तास तरी जातील त्याला फेस वगैरे सगळं रिव्हील करायसाठी. आता सध्या वादन वगैरे चालू आहे. तर मी आता पुन्हा जरा वेस्टला जातो, तिथे दांडपट्टा वगैरे चालू आहे का बघूया. नाहीतर मग इथे रात्री थोड्या वेळाने पुन्हा येतो. आपण समोर तर बघतोय तो आहे विरारचा विधाता.
समोर एक मूर्ती आहे, जवळ एक 5-6 फुटाची असेल. त्यांचं नाव काहीतरी गणराय लिहिलं आहे, विरारचा गणराय असेल. जो गणपती आपण मगाशी पाहिला होता, अस्तित्व ढोलताच्या पथकरिष्ठात पहिला, तो गणपती अजून इथेच आहे. म्हणजे त्याला अजून क्रॉस करून मंडपाजवळ यायचं. त्याचा मंडप आहे इथे सुद्धा बहुतेक खूप टाईम लागणार आहे. म्हटलं तिथे आता फेस रिव्हील केलेला आहे गणपतीचा, तर म्हटलं जाऊन बघून घेऊया आता. म्हणजे हे आगमन ना एकदम भारी होतं आणि वाजवणंसुद्धा खूप भारी. परब्रह्म ढोलताशा पथोपथ विरारचंच होतं आणि मूर्तीसुद्धा अतिउत्तम आहे. मूर्तिकार आहेत अरुण दत्ते, तर तो क्लास तर आहेच, एकदम सॉलिड होतं. मजा आली हे आगमन पाहायला. तर हा व्हिडिओ आता इथेच संपवतो मी आणि तुम्हाला भेटतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. देन बाय अँड टेक केअर.